गोलांबे मात की जय, तुझा भवानी आईचा उदय उदय. नवरात्री चालू झालेली आहे आणि सगळ्यांच्या घरी हे वातावरण एक प्रसन्न वातावरण आहे. प्रत्येकाने घटस्थापना केलेली असेल, अखंड दिवा लावलेला असेल. त्याचबरोबर आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये सप्तशतीचं पठण करायचं आहे. सप्तशतीचं पठण केल्याने माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. आता हे पठण कसं करायचं आहे, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतः करू शकता किंवा खूप जण भटजी यांना आपल्या घरी बोलवतात आणि त्यांच्याकडून ते पठण करून घेतात. त्याची विधी जी काय आहे ते जे पंडित आहेत, जे भटजी आहेत ते पूर्णपणे करतात आणि ते पठण सुरू करतात. पारायण जसं असतं तसं ते असतं. पण खूप लोकांना, खूप जणांना हे जमत नाही. तर त्यांनी काय करायचं, सप्तशीतमध्ये म्हणजे दुर्गा सप्तशीतमध्ये अध्याय आहेत. एकूण 13 अध्याय आहेत आणि ह्या अध्यायांच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायामधून आपल्याला काही ना काही भेटतंच आणि त्याचं फळ 100% भेटतं. जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचं जे आहे त्याचं आपण पठण करतो. त्याचप्रमाणे सप्तशतीचं पठण करणे आवश्यक आहे. तर तुम्ही म्हणाल तर आम्हाला जमत नाही आहे, मग काय करायचं. त्यातील एक अध्याय, रोज एक अध्याय, म्हणजे एक अध्याय असा आहे जे जर तुम्ही वाचलात तर घरातील सगळ्या कटकटी अडचणी निघून जातील, आर्थिक आवक वाढेल. तर हे मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी देत आहे. स्क्रीनशॉटमध्ये काढून ठेवा. म्हणजे प्रत्येक अध्यायाचं काय महत्त्व आहे, त्याच्याने कोणती फलश्रुती होणार आहे ते त्यात मेन्शन केलेलं आहे. तर पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत एक अध्याय तर तुम्ही कंटिन्यू वाचा. त्याचप्रमाणे तुम्ही कधीही दिवसातून एकदा का होईना ते वाचा. देवासमोर, देवीसमोर दिवाबत्ती लावा आणि तो अध्याय वाचा. संध्याकाळी वाचला तरी चालेल. त्याची फलश्रुती तुम्हाला 100% भेटेल. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.